जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. पाणी श्वासा इतकं मोलाचं आपण सगळेच जाणतो. या पाण्याचं महत्त्व जाणून घेत असताना सुद्धा प्रत्येक थेंबाचं जतन, संवर्धन आणि पुनर्वापरासाठी त्या पाण्याला सिद्ध करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. किंबहुना हा संस्कार आहे आणि हा संस्कार प्रत्येक पातळीवरती होणं हेही तितकंच महत्त्वाचं. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा तो संस्कार प्रत्येक पातळीवर घडवण्यासाठी आणि घडवून आणण्यासाठी त्या दृष्टिकोनातनं दिशादर्शन, मार्गदर्शन हे घडतं का? अतिशय विचार करण्याजोगा असा हा मुद्दा आहे. पण जेव्हा विचार करतो तेव्हा कृतीही तितकीच आवश्यक आहे. त्याच दृष्टिकोनातनं आजचा हा जय महाराष्ट्रचा आपला हा विशेष भाग आहे. त्या दृष्टिकोनातनं आपण खास आमंत्रित केलेलं आहे माननीय डॉक्टर सुमंत पांडे यांना. सर नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. सरांची औपचारिक ओळख करून देते. खूप त्यांचं मोठं काम आहे आणि सुरुवातीला मी म्हटलं तसं जल अभ्यासक ते आहेत. सरांविषयी सांगायचं तर जलसाक्षरता केंद्र यशदा पुणे इथे माजी कार्यकारी संचालक तथा अशासकीय सदस्य, राज्यस्तरीय समिती चला जाणूया नदीला, महाराष्ट्र राज्य आणि याविषयी त्यांचं काम आहे. त्याचबरोबरीने जल अभ्यासक सुरुवातीला मी म्हटलं तसं त्या दृष्टिकोनातनं ते कामही करतात. मुळात 22 मार्च हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा दिवस आहे. भविष्यकाळाचा विचार करताना 22 मार्च जागतिक जलदिन म्हणून जेव्हा सर्वत्र साजरा होतो तेव्हा त्याचं औचित्य काय आहे, उद्दिष्ट काय आहे, इथपासून सुरुवात करताना आज हा संस्कार भविष्यकाळाकडे बघून कशा पद्धतीने कृतीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये आणता येऊ शकेल विविध पातळ्यांवर, या सगळ्याविषयी सरांकडनं आपण जाणून घ्यायचे. चला आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर सगळ्यात आधी जल अभ्यासक हा एक वेगळा दृष्टिकोन आहे, त्याविषयीच मला जाणून घ्यायला आवडेल. खरं तुम्ही आम्ही सगळेच एकमेकाचे बिरादरीमधले आहोत. जो पाणी पितो, जो पाण्याशी निगडीत आहे तो आपला बिरादर किंवा ज्याला जलबिरादरी आपण म्हणतो. अच्छा. आणि अभ्यासक म्हणजे त्याच्यात थोडं आतमध्ये खोल शिरून पाण्याला समजून घेणं, जलस्रोतांना समजून घेणं, नद्यांना समजून घेणं आणि त्या पूर्ण प्रवाहाला समजून घेणं, ह्याला मी जल अभ्यासक म्हणतो. आणि ते अभ्यास कधीही पूर्ण होणार नाही याची मला खात्री आहे. कारण तो विषयच एवढा मोठा परी खूप मोठा आहे, एक आयुष्य कमी पडेल असं त्याचं आहे. आता तुम्ही बोललात की संस्कार श्वासा इतके मोल जळाचे. सत्य आहे. आपण अन्नाविना काही दिवस, काही महिने आपण राहू शकतो, पण पाण्याविना 24 ते 48 तास फक्त पुरेसे झाले. हे आपल्याला नव्हते, सगळ्या चराचराला हे लागू पडतं. म्हणून पाण्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि पाणी नाही तर काहीच नाही. जलमेही जीवन आहे. जलही जीवन नाही तर जलमेही जीवन आहे. पाण्यामध्येच जीवन आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. जेव्हा 22 मार्च हा जागतिक पातळीवर जल दिवस म्हणून साजरा केला जातो, मला थोडंसं मुळाशी यायला आवडेल सर आणि जाणून घ्यायला आवडेल तुमच्या माध्यमातून की जागतिक पातळीवर जलदिन ही संकल्पना, त्याचं उद्दिष्ट आणि भविष्यकाळ हे मुळात उगम कसा झाला या संकल्पनेचा? 22 मार्चच का निवडला आणि कधीपासून सुरू झाला? साधारणतः आपल्या पर्जन्याचा कालावधी विशेषतः भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये, पश्चिम आशियामध्ये मान्सून हा प्रभावी असतो. सर्वसाधारणपणे जूनमध्ये सुरू होऊन ऑक्टोबरपर्यंत संपतो तो. आणि त्याच्यानंतर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला सुरू होतं. त्याच्यामुळे तो जो संक्रमणाचा काळ आपल्याकडं जे संक्रमणाचा काळ म्हणजे संक्रांत वगैरे म्हणतो त्याच्यानंतरचा, तर त्यावेळेस नेमकं ह्याचं स्मरण करणं पुढचे 2 ते 3 महिने आपल्याला नंतरच्या ह्याच्या पर्जन्यासाठी बघणं गरजेचं आहे. तर 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की आपल्याला जागतिक स्तरावर, तसं संयुक्त राष्ट्रसंघ विशेष लक्ष देण्यासाठी काही उपक्रम आणि दिन साजरा करतो. त्यामध्ये 22 मार्च 1993 पासून हे सुरुवात झालं आणि तो जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर ते जागतिक जलदिनाचं औचित्य काय आहे की एक दिवस सगळ्यांनी विशेष करून ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ती प्रेरणा आणि ती ऊर्जा घेऊन पुढच्या वर्षभरामध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काय करतं, संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका परिषदेने, त्यांच्या एका काउन्सिलने ठरवलं की दरवर्षी आपण एक थीम देऊ
पण त्या विषयावर आपण काम करणं गरजेचं राहील. तर त्याप्रमाणे आपण सुरुवातीला जेव्हा पहिला झाला 1994ला जागतिक जल दिनासाठी थीम देण्यात आली, त्या थीममध्ये सर्वांसाठी पाणी, आपण सगळे मिळून पाण्याचे रक्षण करूया, ही पहिली थीम होती. पण त्यात तर काय सर्वव्यापी पाणी हे सर्वव्यापी आणि सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती थीम घेऊन वर्षभर त्याच्यामध्ये काम करण्यात आलं. आणि मग त्यानंतर अनेक वर्षामध्ये असे वेगवेगळ्या थीम्स घेण्यात आल्या. काही त्यातल्या मला ज्या भावलेल्या की मला तसे सगळेच विषय महत्त्वाचे आहेत आणि ते काल सुसंगत असतात त्यावेळेसचे. महिला आणि पाणी, विमेन अँड वॉटर, हा एक महत्त्वाचा आहे. तो कसा महत्त्वाचा की पाण्याचा सगळ्यात आधी कोणाला जर जाणवतं त्रास तो महिलेला जाणवतो. ती आपली आई असो, बहीण असो, मुलगी असो, ह्यांना जाणवतो. पाणी असेल तर ती आनंदी, पाणी नसेल तर ती दुःखी. आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरत असताना किंबहुना देशामध्ये अनेक ठिकाणी फिरत असताना उंचावर राहणाऱ्याला ह्या पाण्याच्या संकटाच्या कालावधी म्हणजे विशेषतः जेव्हा पाऊस संपतो तर प्यायला पाण्याची खूप चणचण आहे. मग अशा वेळेस पाणी कुठून तरी लांबून जलस्रोतातून आणणं, अख्खा एक दिवस 2 हंडे पाणी आणण्यासाठी एक दिवस जातो. म्हणजे नंदुरबारसारख्या ठिकाणी जेव्हा मी गेलो बघितलं त्यावेळेस 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. 1.5 किलोमीटरचं अंतर लिनियर चालणं हे सोपं आहे, परंतु 1.5 किलोमीटरचं अंतर एलिव्हेशननी म्हणजे 100 मीटर 125 मीटरवरून खाली उतरणं, पुन्हा ते हंडा भरून घेऊन जाणं सोपं नाही, अजिबात सोपं नाही. आणि त्या बिलकुल न चुकता ते करत असतात. आणि एका माणसाला किमान आपण जर ठरवलं अशा डोक्यावरून पाणी घेऊन जायचं असेल तर त्याला 55 लिटर तरी पाणी किमान लागतं. त्याला धुणं वगैरे सगळं असं काटकसरीने वापर करण्यात आला. पण थोडासा विरोधाभास बघितला शहरामध्ये. मी कालच कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांशी बोलायला गेलो, पण त्या ठिकाणी किती पाणी वापरतं असं विचारलं तर कोणीतरी सांगितलं आम्ही 400 लिटर वापरतो. 400 लिटर थोडी अतिशयोक्ती होती, पण 200 लिटर पाणी वापरतो हे त्यांनी ठामपणे सांगितलं. एका ठिकाणी ही परिस्थिती 50 ते 55 लिटरही पाणी मिळणं त्याला कठीण आहे आणि एकीकडे 200 लिटर 400 लिटर, हा कुठेतरी विरोधाभास नव्हे का? तर इथे आपल्याला सगळ्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आपण उंच उंच इमारतीमध्ये राहतो. शहराचं खरं तर खूप पाण्यासाठीचं एक लोड आहे ग्रामीण भागामध्ये. त्याच्यामुळे जागतिक जलदिनाचं औचित्य आणि महत्त्व मी ह्या ठिकाणी अधोरेखित मला वाटतं की ते होतं. एका दिवशी फक्त स्मरण करणं आणि बाकी 364 दिवस त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे अजिबात चालायला नको, व्हायला नको. बरोबर आहे. तर त्या दिवशी स्मरण करायचं, वर्षभर पुन्हा त्याच्याने कृती करत राहणं. म्हणजे काय ती ऊर्जा घ्यायची. म्हणजे आता ह्या वर्षीची थीम जर आपण म्हणाल तर विश्वशांतीसाठी पाणी, लिव्हरेजिंग वॉटर फॉर पीस. आज आपण बघतो की जगामध्ये काही देश असे आहेत की ज्यांच्याकडे अगदी क्षणार्धामध्ये एक बटन दाबलं की 5000 किलोमीटर त्याच्या पुढं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM झालेले, पूर्ण ऱ्हास करणारे. विज्ञानाची प्रगती कुठे गेलेली आहे? आणि मग शेवटी पाणी, प्रगती तिकडे गेली. पाण्याकडे बघितलं तर काय असणार आहे? त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र येऊन त्या दिवशी म्हणजे जी अशांतता निर्माण होते आणि पाण्याभोवती शांती आणि अशांती सगळीच आहे. एक तुम्हाला उदाहरण मला सांगायला आवडेल की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, आपण उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव म्हणतो, आणि तिसरं एक ध्रुव आहे ते तिबेटच्या स्वरूपामध्ये म्हणतात. आपल्या भारताच्या वरच्या भागाला चीनचा जो भाग आहे तिबेट, तर तिथं जगामधल्या जवळपास 7 ते 8 राष्ट्रांसाठी जलाशय असलेलं ते ठिकाण आहे. त्याला तिसरं ध्रुव म्हणतात. आता ह्याच्या पुढचं जे जागतिक सत्तेचं केंद्रस्थान आहे ते जे त्याच्याकडे पाणी मुबलक आहे तोच केंद्रस्थानी आहे. आणि चीननं तिबेटवर 1954 साली आक्रमण करून त्यांच्याकडे घेतलेलं आहे. आता चीन ह्या राष्ट्राची संपन्नता पाण्यामध्येच आहे. येलो, यांगत्से ह्या नद्या आहेत, पण सिंधू संस्कृतीत येणारं पाणी तिथं, सिंधू नदीत येणारं खोऱ्याचं पाणी, ब्रह्मपुत्रेत येणारं पाणी तिथंच आहे, सतलज येणारं पाणी त्याच ठिकाणी आहे, अरुणाचलमधून येणारं आपलं पाणी हे सगळं तिथूनच आहे. आणि अनेक त्यांच्याकडे स्थित्यंतर घडते आहेत पाण्याच्या बाबतीमध्ये, अतिक्रमण होतं आहे. त्याच्यामुळं हे अशांतीचं कारण आहे. आपल्याला खरं तर एकमेकांमध्ये युद्ध करण्याच्या ऐवजी ह्याच्यावर युद्ध करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे पाण्याच्या दुर्भिक्षाच्या सोबत आपल्याला युद्ध करणं गरजेचं आहे, ना की आपण एकमेकांमध्ये वाद घालणं गरजेचं आहे. सुसंवाद ठेवून आपल्याला कारणं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. शेवटी काय, नदी सर्वस्व माता म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांची माता, लोकमाता ही नदीला म्हटलं जातं. इतर देशांकडे कदाचित त्यांची संस्कृती भिन्न असेल, पण आपल्याला जन्माच्या आधीपासून आपल्याकडे संस्कार होतात. आई ज्यावेळेस गर्भवती असते, गर्भसंस्कारामध्ये ज्याला उदकाचं तिला हे देतात. जन्मल्यानंतर मुलाला 5वीला त्याला पुजतात, पाण्याने पुजतात.
म्हणजे हे कसं त्याला जन्मल्यापासून शेवटी मृत्यू तर आपल्याला तोंडामध्ये पाणी ठेवल्याशिवाय गंगाजल असल्याशिवाय मृत्यू जाणारच नाही. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याशिवाय आपण नाही आहे. पण ते आपल्या आदराचं स्थान आहे. पण झालं कसं आहे माहिती आहे का, की गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे मला नाही माहिती काही सांगता नाही येणार की तंत्रज्ञानाची प्रगती आहे का ती अधोगती आहे माहिती नाही, पण आपण हे आदर आहे, नदी दिसली की तिला नमस्कार करतात, पाणी दिसले की नमस्कार करणार, पण त्याच्यामध्ये कचरा टाकण्यासाठी सगळे अग्रभागी आपण तिथं असतो. म्हणजे आदराचा कृतीमध्ये बदल करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून जागतिक जलदिनाचं औचित्य. तुम्ही आता म्हणाल तसं नदी दिसली की आपण नमस्कार करतो, हा एक संस्कार आहे. पण त्याचबरोबर निर्माल्य किंवा कचरा हाही चटकन टाकावा, हेही अगदी सहजतेनं जनमानसामध्ये घडताना दिसतो. त्याच्यामध्ये थोडासा पवित्रतेचा जो भाव आहे. निर्माल्य खरं जर निर्माल्य असेल तर ते तुम्ही जलाशयामध्ये सोडलं तर त्याचं विघटन होईल. पण निर्माल्यासोबत बाकीचे प्लास्टिकच्या वस्तू इतर काही असेल तर ते विघटन होणारच नाही. म्हणून ते तिथे टाकणं वर्ज्य आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगते हे निर्माल्य किंवा बाकीचं तुम्हाला विसर्जन, इव्हन अस्थिचं विसर्जन करायला तुम्ही एका कुंडामध्ये विसर्जन करा, नक्की पाण्यामध्ये करा. कारण पाणी चराचराला गरजेचं आहे, माणसाला तर गरजेचं आहे, प्राण्यांना गरजेचं आहे. तुमच्या दृष्टीला येणार नाहीत अशा चराचरांना देखील पाण्याची गरज आहे. एक तुम्ही झाड जर बघितलं, त्या झाडावर असंख्य कीटक असतात, जीवजंतू असतात, त्या सगळ्यांना पाणी पाहिजे आणि जे झाडाच्या आश्रयाने त्यांना मिळतं. म्हणजे केवळ अँथ्रोपोजेनिक ह्याचा विचार करून, मानवी गरजांच्या निमित्त विचार करून चालणार नाही, तर ह्याला विश्वाचा विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये त्यावेळी पुन्हा आपल्याला दृगोचर करणं गरजेचं आहे की आपण थोडंसं विसरलो आहे का, नवीन पिढीला ह्या गोष्टी काही ज्ञात नाही आहेत का, तर ह्या पुन्हा आपण करणं गरजेचं आहे. असं पाण्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गोडं पाणी जे आपल्याला प्यायला लागतं आणि त्याबरोबर दैनंदिन वापरासाठी, साफसफाईसाठी लागणारं पाणी, असे दोन भाग आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते बायफर्फिकेशन किंवा अशा प्रकारे पाण्याची वर्गवारी करून पाण्याचा वापर हा व्हायला हवा. आणि त्या दृष्टिकोनातनं तोही एक संस्काराचा भाग जो आहे, तो संस्कार कशा पद्धतीने होणं आवश्यक आहे याविषयी. खरं आपल्या मानवी शरीरामध्ये साधारणतः सरासरी 72% ते 74% पाणी आहे. त्याच्यामध्ये केसामधलं पाणी, हाडांमधलं पाणी, रक्तांमधलं पाणी, फुफ्फुसामध्ये, यकृतामधलं पाणी, हे जर बघितलं प्रमाण भिन्न असेल पण सरासरी 72 ते 74% पाणी आहे. त्यामुळे शरीराला लागणारं पाणी हे ते शुद्ध आणि स्वच्छ येणं गरजेचं आहे. आणि म्हटलं नाही, इमाह आप शिवतमा इमाह सर्वस्य बेशिजी इमाह राष्ट्रस्य वर्धिनी, म्हणजे पाणी हे औषधासमान आहे, तुम्हाला ते जीवन देतं असं जे म्हणलेलं. आपल्याला पिण्याचं पाणी हे चांगलं यायलाच हवं, बरोबर आहे. आणि बाकी इतर पाणी आपण जे इतर कामासाठी, कपडे धुणे, भांडे धुणे वगैरे तर स्वच्छतेसाठी जे वापरतो ते पाणी. पण तसं पाहता की हे शहरामध्येच हे डिस्क्रिमिनेशन आपल्याला करणं गरजेचं असतं, करावं लागतं. पण ते सगळं पाणी जे येतं, सगळं पाणी आपण मग कटसोशीने, काटकसरीने जर वापरलं तर त्याच्यामध्ये वर्गवारी आपल्याला करायची गरज भासणार नाही. अच्छा, हां, मग पिण्याच्यासाठी पाणी आपण वेगळं घ्यायचं आणि सांडणं पाणी जर तुमच्याकडं कमी असेल त्या भागातलं, म्हणजे वापरण्यासाठी पाणी कमी असेल तर ते पाणी इतर स्रोतातून पण तुम्हाला घेता येऊ शकतं. म्हणजे शहरी भागामध्ये आपण जर केलं की बोरचं पाणी आपण स्वच्छतेसाठी वापरायला घेतो आणि पिण्याचं पाणी आपण कॉर्पोरेशनचं पाणी. पण ग्रामीण भागामध्ये एकाच जलाशयातून पाणी येतं पिण्यासाठी ते तसं, तर अशा थोडासा त्याच्यात लाभ येते. आणि खरं पाहता आता आपल्याकडे पाणी आहे किती वापरतो किती, हा जर बघितला आपल्या जवळपास 70% समुद्र आहे. नकाशात आपण देशात सर्व जगाचा नकाशा काढला, 70% समुद्र आहे, 30% पृथ्वी आहे, म्हणजे बाकीची 30% जमीन आहे. आणि त्या 70% समुद्री पाण्यामधलं पिण्याचं पाणी किती आहे, खारं पाणी किती आहे, जवळपास ते आपलं 3% फक्त पाणी फ्रेश वॉटरच्या स्वरूपामध्ये आहे. त्या 3% पाण्याच्या 2.5% पाणी हे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुवमध्ये ग्लेशियरच्या स्वरूपामध्ये आहे आणि काही भूजलामध्ये आहे. आणि फक्त 0.5% 0.5% एवढंच पाणी आपल्याला वापरासाठी फ्रेश वॉटरच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आपल्याला चैन परवडणारी नाही, अजिबात परवडणारी नाही. आणि नेमकं इथेच गल्लत होते. पाणी येतंय, कुठून येते पाणी हे लक्षात आहे. फक्त नळ सोडलं पाणी, विशेषतः शहरांमध्ये नळ सोडलं पाणी आलं, मग पाण्याचा स्रोत कुठे आहे, ते वर्षभर पिण्यासाठी आपल्याला मिळतं आहे का पाणी, गुरांना पाणी मिळतं आहे का, शेतीला पाणी मिळतं का, हा विचार खरं तर आपल्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या पाण्याच्या थेंबा गणित आपला हिशोब करणं गरजेचं आहे. मी सांगतो आहे, जसं आपण आपल्याकडं कोणी आलं तर पिण्यासाठी पाणी आपण अख्खा ग्लास भरून द्यायचा का, नव्हे,
त्याला गरजेचं हवं तर 2दा द्या 3दा द्या असे करणारे बरेच जण आहेत. आणि मग त्याचनुसार बाकीचे आपल्याला जीवनशैलीमध्ये पण पाणी आपल्याला तशाच पद्धतीने आणणं गरजेचं. महात्मा गांधीजींची कथा आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे की अर्ध मांड्या पाणी घ्या आणि उरलेलं अर्ध लागलं तर पुन्हा घ्या, तुम्ही जे म्हणताय ते. पण ती संकल्पना पुन्हा तो संस्कारांचाच भाग नाही का, की ही गोष्ट जी आहे ही पुन्हा प्रत्येक नवीन पिढीमध्ये आपण हे रुजवणं तितकंच आवश्यक आहे. काही छोटे छोटे कन्सेप्ट जे आहेत मिसकन्सेप्ट आता मी शहरामध्ये बघितले, ग्रामीण भागामध्ये बघितलं. सकाळी नळ आली ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये की कालचं पाणी सगळं भडाडळ ओतून टाकलं जातं. ती कन्सेप्ट काय की पाणी हे शिळं होतं. आणि पाणी शिळं होतच नाही, खरं मुळे पाणी शिळं नाही होतं. एवढं जरी प्रत्येकाने लक्षात घेतलं शिळं पाणी नाही मी तेच वापरणार आहे, तरी रोजचं अब्जावधी लिटर पाणी आपण वापरू शकतो, पुनर्वापर करू शकतो. गरजे तेवढंच पाणी घ्या, आपलं आहे ना, जाणार कुठे. हा एक गैरसमज आहे, त्याला एक आळा घातला फार आवश्यक आहे. हो ना. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पाण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं, प्रत्येकाने बदलणं गरजेचं आहे, आवश्यकतेप्रमाणे करणं. आणि इथपर्यंतच मग केवळ पिण्यासाठीच पाणी लागतं नव्हे, बाकी आभासी जल आहे. आता मी हा कपडा वापरतो, हा कपडा सुती धाग्याने केलेला आहे का सिंथेटिक किंवा कृत्रिम धाग्याने केलं ह्याच्यावर पण अवलंबून असतं. एक जीन्स पॅन्ट तयार करायची असेल तर 10,000 लिटरच्या आसपास पाणी लागतं. आणि सुती कापड करायचं तर कमी पाणी लागतं. मग आपण ठरवायचं काय, आपण काय प्रोड्यूस करायचं. शाकाहार करणाऱ्यांना पाणी कमी लागतं, मांसाहार करणाऱ्याला पाणी लागतं. कारण 1 किलो मांस तयार करण्यासाठी भले ते चिकनच्या स्वरूपात असं मटनच्या स्वरूपामध्ये असं ते पूर्ण पाणी जातं ना. त्याला लागणारा चारा, वैरण, हिरवा, त्या बकऱ्याला किंवा लागणारा, प्राण्यांना लागणारा, कोंबडीला लागणारा, आणि मग तिथून त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर होणं, ह्याला बरंच पाणी पूर्ण सायकल होते. मग हा विचार करून आपल्याला, माझं असं म्हणणं नाही की सगळ्यांनी शाकाहारी व्हावं, पण आपल्याला ज्या गोष्टी ईश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्याकडे आपण जाऊ शकतो का, ह्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. विचार करताना किती बारीक बारीक गोष्टींचा विचार केला तर लक्षामध्ये येतं की ह्या गोष्टींच्या बाबतीमध्ये एक शिस्तीचं नियोजन आवश्यक आहे. शिस्त आणि नियोजन या प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये आली तर हे प्रश्न उद्भवणार नाहीत, नाही का. आता आपण थोडं काटकसरीने ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर पाणी आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण गृहीत धर 24 तास, त्यातले झोपेतले आपले काही तास सोडले तर आपल्याला लागतं किती पाणी. त्याला आपण काय म्हणतो की आभासी जल आणि प्रत्यक्ष जल हे दोन्ही, म्हणजे व्हर्च्युअल वॉटर आणि प्रत्यक्ष पाणी घेणार, ह्या सगळ्याचा आपण हिशोब केला तर आपण किती पाणी खर्च करतो आहे आणि आपल्याकडे आहे किती, हा व्यक्तिगत स्वरूपापासून ताळेबंद मांडणं गरजेचं आहे. मी कपडे कुठले घालतो, वाहनं कुठले वापरतो, प्रत्येकाला लागते, ह्या सगळ्या सोटी लागतं ना. कुठल्या मजल्यावर राहतो, वीज किती वापरतो, वीज तयार करण्यासाठी पण पाणी लागतं. हे सगळं विखुरलेलं गेलेलं पाणी आपण विचार करणं गरजेचं. प्रत्येकात पाणी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना जळी स्थळी काष्टी पाषाणी, जसा ईश्वर आहे तसं पाणी आहे प्रत्येक ठिकाणी पाणी, त्याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. नक्की. जेव्हा पाण्याचा विचार करतो तेव्हा ग्लोबल वॉर्मिंग ही एक संकल्पना जोरकसपणे समोर दिसते. ग्लोबल वॉर्मिंग आणि पाणी हे नातं परस्परांशी कसं जोडलेलं आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग तर थोडंसं मुळात जायला ग्लोबल वॉर्मिंगच्या त्याला केव्हा हवामान बदल आपण म्हणतो, साधारणतः 3 शतकापूर्वी ह्याची जाणीव झाली. जाणीव कशी, काही अभ्यासकांनी विचार केला की तापमान का वाढतं आहे, 1 डिग्री 0.5 असं वाढत 2-2.5 डिग्रीपर्यंत तापमान वाढलं. आणि हे का वाढलं, तर मग त्याचा अभ्यासकांनी अभ्यास केल्यानंतर जीवाश्म इंधनाचा मोठ्या प्रमाणावर वापर हे एक त्यातलं मोठं कारण लक्षात. आणि त्याच्यातून निर्माण होणारा कर्बवायू आहे, कर्बवायू हा वरती जातो आणि वरच्या थरामध्ये तो राहतो आणि तो एक शील्ड म्हणून काम करतो. आणि थर्मो रेग्युलेशनचं जे काम होतं ओझोनचं ते नाही होत. आणि मग पुन्हा गेलेली उष्णता ऊर्जा ह्या ठिकाणी इथे राहते, पुन्हा वातावरणाचा बदल होतो, तापमान वाढतं. ही सर्वसाधारण त्याच्यामध्ये आहे. वेगवेगळ्या याची वेगवेगळीची मतं आहेत, पण सर्वसाधारण प्रमाण आपल्याला गेल्या 3 शतकापासून दिसतं. आपल्या भारतामध्ये थोडंसं जास्त आहे. ह्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. हे तर झालंच झालं, त्यानंतर सांडपाणी आहे, घनकचरा आहे, ह्याचा प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे, वणवे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मिथेन वायू हा सगळा त्याच्यामधला परिपाक आहे. ह्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. आता त्याचे परिणाम होत आहेत काय, तर तापमानाचे कालावधी वाढतो आहे. ह्या वर्षीचा उन्हाळा, आत्ताचा उन्हाळा हा सर्वात दाहक असा उन्हाळा असणार आहे. अच्छा, दाहक उन्हाळा असणार आहे. तुम्ही बघा ना, आता हे आपल्याला जाणवतं की गेल्या वर्षीची आणि आता ह्या वर्षीची तुलना केली तर आपल्याला झटके बसायला लागतात. तर हे का बदल होत आहे. आणि काही ठिकाणी अचानकपणे पाऊस येणं, आणि दिवसभराचं साधारणतः
50 मिलीमीटर 100 मिलीमीटर पाऊस पडणे, जो कोकणामध्ये पश्चिम घाटात पडायला पाहिजे तो खाली पण पडतो आहे. असं का होतं आहे? म्हणजे कुठंतरी त्याचं लिंकेज आहे का? ग्लोबल वॉर्मिंगची त्याच्याशी, हवामान बदलाचं त्याच्याशी लिंकेज आहे का? तर निश्चित त्याचं आहे. हां, आता ह्याच्यावर उतारा काय? प्रश्न वैश्विक असला तर उत्तर मात्र स्थानिक आहे. कारण स्थानिक उत्तर म्हणजे त्याच्यामध्ये आपण आलो, आपल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच. आणि दुसरं की ह्या जागतिक तापमानाच्या हवामान बदलाचा परिणाम तापमान वाढीमध्ये होतो. त्यामुळे समुद्राच्या भूपृष्ठावर सी सरफेस टेम्परेचरमध्ये वाढ होते आणि त्याचा परिणाम आपल्यावर होणारच ना. कारण 70% भूभाग हा समुद्राचा भाग आहे, त्याचा परिणाम आपल्याला होणार. त्याचं तापमान वाढलं तर आपलं तापमान वाढलं, त्याचं तापमान कमी झालं तर आपल्यासाठी जाणार. वादळांचं हे रूपांतर. तर हे सगळं म्हणजे आपण बालपणी शिकलो, भूगोलाच्या स्वरूपात शिकलो. आता हे पुढं आपल्याला तोंड द्यायचं आहे आपल्या पुढच्या पिढीला. म्हणजे मला असं म्हणाय की आपल्याला हे वारसा म्हणून पुढे द्यायचं नाही, वारशात मिळाले. पाणी, पर्यावरण किंवा वृक्ष आपल्याला पुढच्या पिढीला वारशामध्ये द्यायचं नाही, आपल्याला वारशात मिळालेलं आहे, ते आपण जतन करून पुढे देणं गरजेचं आहे. त्यांनी संवर्धन करणं अपेक्षित होय. त्याच्यामध्ये काहीतरी थोडंफार ॲड करूनच आपण खाली दिलं तर ते आपली काहीतरी जीवनाची प्रतिपूर्ती केल्यासारखं आपल्याला लक्षात येईल. सर, तुम्ही हे सांगता तेव्हा एक जाणवतं, सोनं ही गोष्ट, हा धातू आपण जपतो, महाग आहे, मोलाचा आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये ती भावना येणं हेही तितकंच मोलाचं आहे, नाही का? की हे आपलं आहे, हे जपायला हवं, हे महाग आहे आणि हे तुम्हाला पुढे न्यायचं आहे. म्हणजे सोनं, नाणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण पुढच्या पिढीकडे देतो, तसं पाणीसुद्धा आपण पुढच्या पिढीकडे सुपूर्त करताना ह्या भावनेनं द्यायला हवं, नाही का? तोच भाव असायला पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी नाही, मी 2 उदाहरणं तुम्हाला देईल. राजस्थानमध्ये आज तुमच्या हातामध्ये मोबाईल फोन आहे, तुम्ही यूट्यूब करून काढून बघा. राजस्थानमधले पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे. सुमारे 600 ते 800 फूट एकाच ठिकाणी पाणी लागलं गोडं, आणि 600 ते 800 फूट खालून जावं लागतं आणि ते पाणी काढावं लागतं. आता त्याला पाण्याचं मोल माहिती, तो पाणी वाया घालवणारच नाही. राजस्थानमध्ये विशेषतः हा जो सिल्क रूट आहे, त्या सिल्क रूटवर अनेक ठिकाणी घराच्या मध्ये असे काही डोम तयार केले, ते त्याला कुलूप लावून ठेवलं जातं. वर्षभराचं पाणी त्यांच्याकडे किती पाऊस पडतो? एवढा 200 मिलीमीटरच्या आसमध्ये पाऊस पडतो. आपल्याकडे किती पडतो? कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो 4000 मिलीमीटरपर्यंत. बाकी इतर ठिकाणी आपलं कुठलाही सरासरी पाऊस महाराष्ट्राचा आपण साधारणतः 900 ते 1000 मिलीमीटरच्या आसपास पाऊस आहे. आपण तसं बघितलं तर त्यांचं एवढं ना आपलं एवढं आहे, इतकं आहे. पण तिथे पाण्याच्या दुर्भिक्षाअभावी गाव सोडलेलं उदाहरण आपल्याला कमी दिसतात. कारण पाण्याचं त्यांनी कुलूप लावून ठेवलेलं, गोड पाणी कधी वापरायचं, कसं वापरायचं हे त्यांनी ठरवलं. त्यांच्या संस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. मग तसं आपल्यालाही आता मराठवाड्याच्यामध्ये तुम्ही ह्या दिवसात उन्हाळ्यात जर गेलात तर तुम्हाला तिथे लक्षात येईल पाण्यासाठी काय वणवण असेल. काही जिल्ह्यामध्ये तर खूप पाण्याची गंभीर स्थिती आहे. 1.5 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं आणि ते पाणी. आता मला तर आठवतं की लहानपणी काही जण तर बाजावर बसून आंघोळ करायचे आणि राहिलेलं पाणी इतर कामासाठी वापरायचं. म्हणजे पाण्याचा उद्भव, म्हणजे ज्याला आपण सोर्स म्हणू, सोर्स चांगला शाश्वत, किमान पुढचे 4 दशक 5 दशक सोर्स आपल्याला शाश्वत राहायला पाहिजे असं त्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. पण तिथे लोकसहभागाची गरजच आहे. पाणी आलं म्हणून एकदम मोकळ्या पाण्यानं सोडणं चुकीचं ठरणार आहे ते. जर पाण्याचा वापर असं म्हणतो तेव्हा एकीकडे आपली क्रांती आणि प्रगती याचा विचार करताना औद्योगिकीकरणासाठी लागणारं पाणी हे अत्यावश्यक आहे. पण त्याचबरोबर उद्योगधंद्यामधनं विसर्जित होणारं पाणी हे धोकादायक आहे. यातून पुन्हा वाढणारं जलप्रदूषण हा एक मोठा प्रश्न आहे. हे सगळं थोडंसं गुंतागुंतीचं, म्हटलं तर गुंतागुंतीचं आणि ठरवलं तर सुटसुटीत होऊ शकतं, असा काहीसा हा विषय आहे का? पूर्णपणे समजून घेतलं तर गुंतागुंतीचं अजिबात नाही आहे. साधं आहे. पाणी आलं, पाणी गेलं, किती वापरलं आणि किती गेलं, येताना कसं आलं आणि जाताना कसं जातं, सांडपाणी म्हणून जातं आहे का प्रदूषित पाणी म्हणून जातं आहे का, मी टाकतो आहे. त्या कारखान्याचा तो मालक असो, तो कर्मचारी असो, तो अधिकारी असो, त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण पाणी सोडताना हे सगळ्यात पवित्र कुठलं असेल त्या पृथ्वी तलावर तर ते पाणी पवित्र असेल आणि त्याला प्रदूषित करण्याचा तुम्हाला मला अधिकारच नाही. हे इट इज सो सिम्पल. पण हे घडत नाही. का घडत नाहीची कारणं भिन्न असतील. आता तुम्ही औद्योगिकरणाचं म्हणालात तर गेल्या साधारणतः वर्षभरामध्ये काही आपलं औद्योगिक सर्वे होतो. औद्योगिकरणामध्ये 4% वाढ झालेली आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये, सेवा क्षेत्रामध्ये 8-8.5% आसपास वाढ झालेली आहे.
चांगलं आहे, सकारात्मक आहे. आपल्या सगळ्यांच्या हाताला काम मिळायला हवं, रोजगार मिळाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला पैसेही मिळाले पाहिजे आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे. पण पाणी असल्याशिवाय उद्योगधंदा उभारता येणार आहे का? अजिबात नाही. कुठलाही व्यवसाय सांगा तुम्ही, पाण्याविना होणारच नाही. अगदी लोखंड तयार करायचं तर त्याला पाणी आहे, शेती करायची त्यालाही पाणी लागणार आहे. ते पाण्याशिवाय ते होणारच नाही. मग पाण्याची उपलब्धता हा पहिला महत्त्वाचा क्रायटेरिया असतो कुठलाही उद्योग व्यवसाय उभार करताना. मग पाणी लागणार किती आणि खर्च किती करणार हे बघणं गरजेचं आहे. आणि त्या उद्योग व्यवसायाच्या आसपासही मानवी वस्ती निर्माण होते, लोक राहायला येतात, लोकसंख्या वाढते, त्यांना लागणार पाणी. पाणी वापरा जरूर, पण प्रदूषित न करता परत सोडले. यासाठी आपल्या देशामध्ये कायदे आहेत, कडक कायदे आहेत आणि ते कायद्याचं अनुशासन आपण करणं गरजेचं. अनुशासन म्हणजे काय? मी स्वतः कायदा पाळेन, हां, मी स्वतः म्हणजे कोणीतरी मला बलिंग करून कायदा पाळण्यासाठी भाग पाडून करू नये, इतपत आपल्याला सगळ्याला असायला हवं. मग ते जाणार पाणी, तर कायद्यामध्ये काय की प्रदूषण, सांडपाणी, त्याला आपण स्वेज म्हणतो, सांडपाणी, रिव्हर आणि सीवर्स म्हणजे सांडपाणी आणि नदीचं पाणी हे दोन्ही वेगळे असायला हवेत. दोघांचं एकत्र करणं अजिबात ते तर ते सगळ्यात मोठा अपराध आहे, दंडनीय अपराध आहे तो असायला हवा आणि त्याचं कठोरपणे अंमलबजावणी पण व्हायला. तसं घडताना दिसत नाही. रिव्हर आणि सीवर एकत्र होतात आणि त्याचे परिणाम काय होतात माहिती आहे का? पाण्यामध्ये सिसं, पाण्यामध्ये लिंडेन, पाण्यामध्ये आर्सेनिक. आपल्याकडं आत्तापर्यंत आर्सेनिक कधी दिसायचं नाही. अच्छा. उत्तरेकडच्या भागात विशेषतः गंगा खोऱ्यामध्ये हे आर्सेनिक दिसत असे. तिथून गंगासागरपर्यंत म्हणजे साधारणतः कानपूर तिथे दिसत असे. आर्सेनिक ते पाण्याचाच एक भाग होता, म्हणजे गुणधर्माचं होतं, पण ते दिसायला लागलं तिथे आणि आपल्याकडं पण दिसतं आहे. ह्याचं कारणही शोधणं गरजेचं आहे. असा कुठला घटक आपल्या ह्याच्यामध्ये आला की जो पर्यावरण प्रदूषित करतो आहे, ह्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतात. कारण ही जी सगळी पाण्यातून आलेली प्रदूषक आहेत आपल्या शरीरात जातात, थेट पाण्यातून शरीरात जाणं पहिला. दुसरं, पाण्याशिवाय कुठलं पीकही येणार नाही, भाजीपाला, दूध, फळावळ याच्यात. आणि ते पाणी जर स्वच्छ गेलं, शुद्ध विजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध पाण्यापोटी फळे रसाळ गोमटी असे म्हणू शकतो. शुद्ध पाणी असेल तर ठीक आहे. अशुद्ध पाणी असेल तर झाडं घेतं, पण 3.5 फुटाच्या वर असेल तर ते अशुद्धता त्याला कमी करण्याची त्याची क्षमता असते. उदाहरणार्थ नारळाच्या पाण्यापर्यंत कदाचित प्रदूषण जाणार नाही, आपण आपला समज आहे, परंतु भाजीपाला, दूध वगैरे हे सगळं त्याच्यातलंच आहे. मग त्या स्वरूपात पुन्हा आपल्याकडे येतं, म्हणजे आपण केलेलं पातक हे पुन्हा आपल्याकडेच येणार हे स्पष्टच आहे. म्हणून आपल्याला तो करणं. आणि त्याच्याने काय होतं माहिती आहे का, की आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती झाली तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यावर आघात करतात. आता नुकतंच आपण कोविड अनुभवलं आहे. कोविडमध्ये काय झालं की ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे ते सगळ्यात आधी बळी पडलेले आहेत. एक मोठा गेल्या शतकामधला सगळ्यात मोठा हा आघात होता आपल्या मानवी मनावर. तर ह्याच्या पुढच्या कालावधीत कदाचित जास्त होणार आहे. प्रतिकारशक्ती कमी झाली की आपल्याला कॅन्सरसारखे आजार बळावतात, गर्भाशयाचे आजार, यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे, स्वादुपिंडाचे हे सगळे आजार पडतात. एवढंच नव्हे, आता मी त्या नाव देणं मला योग्य वाटणार नाही, पण नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करणं पवित्र मानलं जातं. अशा ठिकाणी आंघोळ केल्यानंतर अंगावर पूर्ण रॅशेस आलेले, ते पाणी पिल्यानंतर पोटाचे विकार सुरू झालेले, असे आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये घडत आहे. ह्याला जबाबदार कोण? तुम्ही आम्हीच आहेत. नदी तर पवित्र आहे, पण त्याच्यामध्ये प्रदूषण टाकणारे आपण अपवित्र आहेत. हे आपल्याला हक्कच नाही. म्हणजे हे प्रत्येकाने स्वतःहून लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम करणं गरजेचं. माझी छोटी इंडस्ट्री आहे, मला साधारण 1000 लिटर पाणी लागतं, त्यापैकी 600 लिटर पाणी सांडपाणी निघून जातं किंवा इफ्लेटमधून. मग ते 600 लिटर पाणी परत त्या नदी सोर्समध्ये जाऊ नये यासाठी मला काय करावं लागणार, ते सर्व करायला लागणार आहे. पण त्यासाठी लागणारा खर्च तुझ्या प्रॉडक्टमध्ये टाक ना. तुझ्या प्रॉडक्टची किंमत ₹1 असेल तर ₹1.05 त्याची किंमत कर, पण त्याच्यावर ट्रीटमेंट करून पाठव त्याला. आणि आता नवीन तंत्रज्ञान चांगलं झालेलं आहे, पाण्याला पूर्ण शुद्ध निर्जंतुक करून तुम्हाला देता येऊ शकतं. शास्त्रीय पद्धतीनं आहे, पारंपरिक पद्धतीनं आहे, ऊर्जेचा वापर करून ऊर्जेच्या वापराविना पण आहे. परंतु शॉर्टकटच्या मागं आपण सगळ्यांनी गेल्यामुळं हे आपल्याला जाणवते आणि हे तुमच्याच घरात येणार आहे. असं गृहीत धरायला लोक की मी करतो पाणी सोडतो, हे आपल्याकडे येणारच आहे. जागतिक जलदिनाची एक कन्सेप्ट होती, एव्हरीवन इज ॲट डाऊन स्ट्रीम. मला वाटतं काहीतरी 2002च्या आसपास वगैरे, एव्हरीवन इज अ डाऊन स्ट्रीम. म्हणजे मी प्रवाहाच्या शेवटी आहे हा विचार प्रत्येकाच्या मनात असायला पाहिजे. म्हणजे प्रदूषकावर टाकले तर मला काही होणार नाही असं नाही, मी पण तिथेच आहे, मलाही त्रास होणारच आहे.
तर हा विचार करणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. आणि म्हणून जागतिक जलदिनाचं औचित्य ह्या दिवशी हा संकल्प करायचा. आज सूर्यास्तानंतर संपला का नाही, हा पूर्ण वर्षभर आपल्याला ह्या विषयावर काम करणं गरजेचं आहे. विश्वशांतीसाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे. सर, तुम्ही हे सांगता तेव्हा लक्षामध्ये येतं की प्रत्येक वेळी जी प्रत्येकाची मानसिकता असते, मी नाही बाबा, माझ्यापाशी ह्या गोष्टी घडत नाहीत, इथंच सगळं चुकतंय, मुळात माझ्याही बाबतीत हे घडू शकतं, असा जेव्हा विचार करू तेव्हा बचत, संवर्धन, जतन या मुद्द्यांपाशी सुद्धा आपण पोहोचू आणि कळकळीने विचार करण्याची संकल्पना आणि कळकळीने कृती करण्याची संकल्पना या दोन्ही गोष्टी येतील, नाही का? आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. आपण सकाळी उठून प्रभाते कराग्रे वसती लक्ष्मी, करमूले तू सरस्वती, म्हणजे करमध्ये तू सरस्वती, करावर, हे आपण असं पण नमस्कार करतो. ती आपल्या लहानपणापासून संस्काराचा भाग आहे. आपले मुस्लिम बांधव सकाळी अजानचा नमाज त्यांचा असतो, संध्याकाळचा नमाज असतो. म्हणजे हे सगळं कुठंतरी आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. मग हे आपल्याला पाण्याचं सुशासन आपल्याला निगडीत असायला नको का? मी जातोय, मी स्वतःचा डब्बा, स्वतःचं पिण्याचं पाणी बाटली, ती प्लास्टिकची नव्हे, हे घेऊन जाईल का? हे घेऊन जायलाच हवं. आईने मुलाला द्यायला हवं, आईने स्वतः वापरायला हवं, वडिलांनी वापरायला हवं. इथूनच आपली शासकता, जलशासकता निर्माण होते. वा, जलशासकता अतिशय महत्वाचा हा संकल्पना आहे. सर, हे म्हणत असताना पुन्हा मूळच्या मुद्द्यापाशी येते, ते म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा, योग्य ठिकाणी जिरवा असं आपण म्हणतो. शेतीमध्ये सुद्धा पाण्याचा वापर, दैनंदिन जीवनातला वापर, या प्रत्येक ठिकाणी हे विविध मूलमंत्र आपण देऊन मगच लागू करू शकतो का संस्कार? कसं करावं? हां, खरं तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा किंवा पाणी अडवा आणि योग्य ठिकाणी जिरवा, त्याला आता थोडंसं सुधारणा करून हे कैलासवासी सुधाकर नायकांनी आपल्याला दिलेला मंत्र आहे. त्यांनी काय सांगितलं? धावत्या पाण्याला चालायला शिकवा, चालत्या पाण्याला थांबायला शिकवा, थांबत्या पाण्याला जमिनीच्या पोटात टाका. म्हणजे हे त्यांनी वेलॉसिटी, हे कोकणामध्ये कदाचित थोडंसं वेगळं त्याचं स्वरूप असेल, परंतु घाटावर ह्या पद्धतीने करावं लागणार. म्हणजे काय होणार की पाणी थांबत थांबत गेलं तर ते खाली जमिनीमध्ये मुरत मुरत जातं. आणि शास्त्रीयदृष्ट्या जे भूगर्भतज्ञ सांगतात की सर्वसाधारणपणे पडणाऱ्या पर्जन्यापैकी 10% पाणी भूजलामध्ये जातं असं म्हणतात. आणि ज्या ज्या ठिकाणी भूशास्त्रीय जशी परिस्थिती, भूरचना आहे त्याप्रमाणे त्याचं मुरण्याचं प्रमाण असतं. असं नाही होत की 100 लिटर पाणी पडलं की 90 लिटर भूजलामध्ये, अजिबात होत नाही. थेंबा थेंबानी खाली जात असतं. आणि या उलट आपण काढतो काय? लिटरनी काढतो खाली. 1972 साली आपल्याकडे दुष्काळ होता, तो आपला एक लँडमार्क आहे. तसा कोविड लँडमार्क आहे, तसं 1972चा दुष्काळ आपल्याकडे लँडमार्क आहे. त्यावेळेस पिण्याचं पाणी होतं, पण पिकांचा तुटवडा होता. आजची परिस्थिती वेगळी आहे, दुष्काळाची परिस्थिती. आज अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावर आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. ह्या देशातून त्या देशात आपल्याला अन्न नेता येतं, एअरडॅश करून 24 तासामध्ये अन्न आणता येतं. पण पाणी कुठून आणणार तुम्ही? पाणी भूजलातील संपलेलं आहे. आपल्याकडं आपण चर्चा केली की मुळातच पाणी आपल्याला कमी आहे, आणि ते भूजलाच्या स्वरूपामध्ये काय, भूपृष्ठ जलाच्या स्वरूपामध्ये. भूजल म्हणजे जमिनीखालचं, भूपृष्ठ म्हणजे जमिनीवरचं पाणी. हे दोन आपण सरळ दोन्ही तुलना करू. जमिनीखालचं पाणी आपण उपसतोय. बोरवेल आली, बोरवेलला लागणारं पूरक तंत्रज्ञान आलं, सेंट्रिफ्युगल मशीन आले, 1000 फुटापासून खालून पाणी वर उचलतोय, हे तंत्रज्ञान आहे. पण हे कसं अधोगतीकडे चाललेलं आहे का? हायराईज बिल्डिंग आहे, हे झालं. आणि भूपृष्ठ जल आपण सांडपाण्याच्या स्वरूपात प्रदूषित करतोय. म्हणजे हे चाललोय कुठं? आपण समाज चाललाय कुठे? म्हणजे एक तर खालचं पाणी संपवलंय, वरचं पाणी आपण खराब केलं, मग राहणार कुठलं पाणी प्यायला? आज गावाची स्थिती असं आहे, मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं जे यंत्रणा आहे, इथून लांब जव्हार, मोखाडसा, भातसा, तानसा, वैतरणा तिकडनं पाणी येतं. 100-125 किलोमीटर लांब पाणी येतं. इथे पाणी कमी पडतं का? इथे 2500-3000 मिलीमीटर पाणी पडतं. आपल्या स्थानिक स्तरावर नियोजन करता नाही येणार का? आपल्याकडं वैचारिक बुद्धिमत्ता आणि व्यासपीठ असलेली खूप चांगली समाजामध्ये मंडळी, सगळ्यांनी मिळून एकत्र काय करता येऊ शकतं हा विचार करणं गरजेचं आहे. आणि ही स्थिती सगळ्या शहरांची होते आहे. पुण्याचं पाणी कुठून तरी लांब येतं आहे, नाशिकचं पाणी लांबून येतं, औरंगाबादचं पाणी पैठणहून येतं, छत्रपती संभाजीनगर पाणी पैठणहून येतं. प्रत्येक शहराची अशी झाली. तालुका स्तरावर लागणारं पाणी 125,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000 कुठून तरी लांब 10-20 किलोमीटर म्हणून पाणी येतं. आज केपटाऊन ते बेंगलुरू आपण हा जर प्रवास बघितला तर केपटाऊन 0 वॉटर डे, बेंगलोरची पण आपली 0 वॉटर डे. चेन्नईची 4 वर्षापूर्वी चेन्नईची परिस्थिती हीच होती.
बघितलं तर 5-5 किलोमीटरच्या रांगा, नुसत्या रिकाम्या अंड्याच्या 5-5 किलोमीटरच्या रांगा. विचार करा त्या माणसाचा, त्या बाईचा दिवसभरातला वेळ कुठे जाणार? पाण्यासाठी एवढा वेळ गेला तर मग अन्नासाठी काय करणार? पाण्याचा थेंब मोलाचा आहे, पण त्या थेंब वाचवण्यासाठी आपण अभ्यासक आहात सर, या नात्याने तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की पाण्याच्या थेंबाचं जतन संवर्धन कसं व्हावं. आता खरं तर थेंब त्याला मूळ म्हणतो. येतो कुठून? पावसाने. आपल्याकडे दुसरं, आपण द्वीपकल्पावर राहणारी, आपण गंगेच्या किनाऱ्याची लोकं नाही. गंगेची तिथं ग्लेशियर्स म्हणून बर्फातून पाणी आहे. आपल्याकडं फक्त पर्जन्य देवताचं तीक्ष्णच पाणी येतं. आणि 4 महिने, 7 जूनला मृग नक्षत्र झालं की आपला येतो. गणपती झाल्यानंतर रिटर्न मान्सूनला ऑक्टोबरला आपल्याकडलं पावसाळा संपतो. खूप सुंदर आहे आपल्याकडलं जे हे पूर्ण जलचक्र आणि ऋतुचक्र अतिशय सुंदर आहे. जगामध्ये हे अभावानेच पाहायला मिळत असेल. मग ते पडणारात एक थेंब, एकदम काय बदाबदा पाऊस पडत नाही, पाणी येत नाही, एक थेंब आहे. थेंबानंतर तुम्ही जेव्हा पावसाळ्यामध्ये पावसाकडे तुम्ही बघा, खिडकीतून बघा, शेतातून बघा, झाडाखाली बघा, एक एक थेंब येतं. जसं वेग वाढतो पावसाचा त्यावेळेस थेंबात थेंब मिसळून येतात. म्हणजे मूळ हे थेंबाचं आहे. आणि थेंबाकडे बघितलं तर थेंबाप्रमाणेच आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तिथं पडलेलं पाणी आता झाडं का गरजेचे आहेत? म्हणजे पेड़ म्हणजे नदी का बाप होता है असंही म्हणतात काय. कारण झाडावर पडलेलं पाणी एकदम त्वरेने खाली नाही जात, हळूहळू ह्याच्यावर शेंड्याकडं पडलेलं मग पात्यावर येतं, पात्यावरून खाली पडतं. म्हणजे त्याचा वेग तिथून कमी होतो आणि तेच जमिनीत पडतं. आणि जमिनीवर आच्छादन असेल, गवताचं आच्छादन असेल तर ते पाणी तिथे धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यामध्ये. तुम्ही गवत बघितलं का? गवत तुम्ही जेव्हा सुकरून बघाल ना, अरे त्याचे खालचे किती त्याची ब्रँचेस आहेत, पूर्ण त्याचे मुळा धरून ठेवतात, ते मातीला धरून ठेवतात आणि पाण्याला धरून ठेवतात आणि हेच खाली भूजलात रूपांतर करतं. हे तत्त्वज्ञान आपल्याकडं आधीपासून आहे. पावसाळ्यामध्ये शेळ्या किंवा मेंढ्या चरायला सोडणं तर किमान 4 एवढ्या पात्यावर आल्यानंतर चरायला सोडा असं सांगत होते. हे वेळे नव्हते, कारण तिथं गरजेचं होतं, पाणी आपल्याला लागतं तिथं. म्हणजे आपल्याकडं जे वारसा हक्काने किंवा वारसा हक्क म्हणण्यापेक्षा विरासत आपल्याला मिळालेलं पाणी, परंपरेने मिळालेलं आपल्याला पाणी आहे, तर ते आपल्याला पुढं त्याच्यावर थोडीशी भर घालून खाली देणं गरजेचं आहे. आता जेव्हा योग्य ठिकाणी जिरवा असं म्हणतो सर, तेव्हा नेमकं कसं व्हावं? जसं आपण म्हणलं की योग्य ठिकाणी, आता पश्चिम घाटावरचा कुठलाही घ्या, कातळाचा भाग आहे. अगदी खाली सिंधुदुर्गचा सोडला आपण, तिथे जांभा दगडाचा खडक आहे, किंवा आपण पूर्व विदर्भात बघितला तर त्या ठिकाणी रूपांतरित खडक आहे. बाकीच्या ठिकाणी 82% आपल्याकडे बेसॉल्ट आहे. बेसॉल्टवर किती जरी पाणी टाकलं तर तुम्ही बघितलं ना, साधारणतः 10 मीटर 20 मीटरपर्यंत अभेद्य पाषाण आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही मिळणार, कुठे जागाच नाही पाणी जायला. खडकांचेही प्रकार असतात. आपल्या स्थानिक स्तरावर मांजऱ्या म्हणतात त्याला, की ज्याला व्हेसिक्युलर बेसॉल्ट असतो. या ठिकाणी पडलेलं पाणी त्या कडी कपारीतून आतमध्ये जातं. आणि हे म्हणजे आपल्या खरं तर शिवछत्रपतींना कितीदाही वंदन केलं तर ते आपण अपुरे पडू एवढे त्यांचे. आधी उदक पाहून गड बांधावे, पाण्याची तजवीज करून तुम्ही गड बांधा त्यांनी सांगितलं. आणि गडावरचे पाणी कुठं आहे हे त्यांना माहिती होतं, कसं आलं हे माहिती होतं. तुम्ही कुठल्याही शिवराजांच्या छत्रपतींच्या गडावर जा, शिवनेरीला वरी पाणी आहे, सिंहगडाला गार पाणी पिल्यानंतर तुमची तृप्तता ती अशी वेगळीच आहे. बालेकिल्ल्याला जा, तिथेही पाणी आहे. रायगडाला जा, तिथे तर पाण्याचं सगळं पूर्ण विद्यापीठच, जलविद्यापीठ तिथे आहे. सांडपाण्याची व्यवस्था देखील त्यांनी त्याची चोख करून ठेवलेली आहे. असा राजा नाही पुन्हा होणे, आणि तशी प्रजा पण होणे नाही पुन्हा. म्हणजे प्रजा किंवा आपल्याकडे वारसा आहे त्यांचा, आपल्याकडे इतिहास आहे, तो आपण करू शकतो का? हे करणं गरजेचं आहे. आणि खरं तर छोट्या वयापासून, म्हणजे पहिलीतल्या मुलांपासून जसं आपण त्याचं अपग्रेड होत जातो त्यावेळेस त्याला त्या ठिकाणचे शिक्षण आणि प्रशिक्षण आणि हँड होल्डिंग देणं गरजेचं आहे. काही शाळांनी खूप चांगले उपक्रम घेतलेले आहेत. विशेषतः मी तुम्हाला नई तालीमच्याबद्दल सांगू इच्छितो, आणि अनेक शाळा आहेत ते करतात. तिथं मुलांना पाण्याचं महत्त्व, पाणी वापरून कसं वापरावं, नांगरटी कशी करावी, त्याच्या माध्यमातून आपण पिकं कशी घ्यायची, हे लहान मुलाच्या चौथीतल्या 3रीतल्या 5वीतल्या मुलांना ते शिकवतात. छोटासा भूभाग दिलेला शाळांमधला, आणि त्या ठिकाणी ते करतात. आयुष्यभर विसरणार आहेत का? नाही विसरणार ती मुलं. खरं. ज्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची शाळेमध्ये यंत्रणा बसवलेली, तो तसा नियम आहे, कायदाही आहे, तर त्या ठिकाणी मुलं बघतात, अरे ह्या ठिकाणी पडलेलं छतावर पडलेलं पाणी देखील खाली मुरलं जातं. आयुष्यामध्ये ते चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. म्हणून लहानपणापासून हे संस्कार देणं गरजेचं आहे. त्यासाठी
खूप चांगले शिक्षक पण आहेत. मी बघितलेत असे शिक्षक आहेत की पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं त्यांना महत्त्व आणि त्यांच्या बोलण्यातून कळकळीतून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतं. तर हेच आपल्याला थोडंसं विस्तारात न्यावं लागणार आहे, सर्वदूर न्यावं लागणार आहे. जेव्हा न्यायला हवं आहे तेव्हा ती एक चळवळ आहे. जलसंधारण सुद्धा एक चळवळ आहे. त्याविषयी जर जाणून घ्यायला आवडेल. जलव्यवस्थापनामध्ये जलसंधारणही महत्त्वाचं आहे. म्हणजे संधारण करणे म्हणजे धारण संधारण समजून उमजून त्याच्याबरोबर व्यवहार करणे जलसंधारण आपण म्हणू. आणि विकेंद्रित पद्धतीनं हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठून तरी एकाच ठिकाणी जलाशयात पाणी आपण आणू आणि नंतर सगळ्यांना देऊ हे असू नये. आता धोरणं घेतलेली ते ठीक आहे, पण आपला जर पूर्ण महाराष्ट्राचा तो भूभाग बघितला तर आपल्याकडं जलसंधारण म्हणजे छोटे तलाव त्याच्यातले सर्वसाधारणपणे त्याच्या सिंचन क्षमतेनुसार त्याची वर्गवारी केलेली आहे. 0 ते 100 हेक्टर, 101 ते 250, 251 ते 600 हेक्टरपर्यंत अशी 3 वर्गवारी केली. म्हणजे हे सगळे जलसंधारण विभागाकडे आहेत. आणि हे जलसंधारण कारण छोटे तलाव आहेत, सूक्ष्म सिंचन 600च्या वरचे मोठे तलाव आहेत, मध्यम आणि मोठे प्रकल्प आहेत. तर हे असे आपल्याला महाराष्ट्रामध्ये 1,08,000 तलाव असे आहेत. बरं. आणि प्रत्येक भूरचनेनुसार वेगळं आहे. तुम्ही विदर्भात जा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर ह्या ठिकाणी मालगुजारी तलाव आहेत असं सांगण्यात येतं. सांगतात इतिहासकार गोंडराजांनी त्यांच्या कालावधीमध्ये तो पठारावरचा किल्ला तुम्ही बघितला असेल तिथे तर तुम्ही बघा पठारावरचा किल्ला त्यांचा आहे. गोंडराजांनी त्यावेळेस अभ्यासक जलतज्ञ त्यांनी उत्तरेकडून आणले होते. त्यांनी त्या ठिकाणी मालगुजारी तलाव केले. मालगुजारी तलावांनी डिसेंट्रलाइज पद्धतीने किती त्यांनी काम बजावलं आहे. आम्ही चर्चा करत असताना म्हणतो की नद्या खरंच पाहिजेत का आपल्याला, आणि पाहिजेत तर कशासाठी पाहिजेत? पाण्यासाठी पाहिजेत का, पूजनासाठी पाहिजेत आपल्याला का, आपलं प्रदूषित पाणी वाहून नेण्यासाठी मालगाडीहून हव्यात, हे विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि केवळ एकच माणूस जलतज्ञ असू शकत नाही. अनेक जण आपल्या समाजामध्ये काही सिनियर मंडळी आहेत, वृद्ध, त्यांच्याकडे अनुभवाचं आहे. आपले आई वडील आजोबा असतील यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आपण स्त्रोतांविषयी जेव्हा म्हणतो तेव्हा जलस्रोत हे नैसर्गिक आहेत आणि आता मानवनिर्मित सुद्धा आहेत. दोन्हीच्या बाबतीमध्ये जलस्रोत आणि त्यांचं संवर्धन याविषयी सर आपण अभ्यासाने काय सांगू इच्छिता? म्हणजे नैसर्गिक जलस्रोतांचं संवर्धन हा एक मुद्दा आणि मानवनिर्मित जलस्रोतांचं संवर्धन हा दुसरा मुद्दा. आता नैसर्गिक जलस्रोतांमध्ये नदी आले, नाले आले, ओढे आले, ओहोळ आहेत, स्प्रिंग्ज आपण त्याला म्हणून झरे आहेत. हे नैसर्गिक जलस्रोत आहे, निसर्गाने दिलेले. त्यानंतर नदीमधल्या कोंडी, डोह, ज्या ठिकाणी तीव्र उतार आहे अशा ठिकाणी नदी वाहत असेल त्या ठिकाणी डोह आहेत, मोठ्या प्रमाणात डोह आहेत. आणि हे झाले नैसर्गिक. नदी तर खळहळून वाहते आणि तिच्यासारखं तर आयुष्य कोणी म्हणजे तिला मिळावं, सगळ्याला तिच्यासारखं आयुष्य मिळावं. उगमापाशी तिची छोटी खळहळ, ती छोटीशी एकदम या ठिकाणी धार दिसते. आणि नंतर तुम्ही गोदावरीला बघा ना, 1450 किलोमीटर गोदावरीचा प्रवास आहे. त्र्यंबकेश्वरला गोदावरी उगम पावते, एवढी छोटीशी करंग एवढी धार तिची आहे. आणि तुम्ही राजमहेंद्रीला जा, विशाल रूप, पण तीच गोदावरी आहे का आपल्याला हे वाटतं. म्हणजे एवढी एकच नाही तर तिला येणाऱ्या अनेक तिच्या बहिणी भाऊ तिचे सगळे आप्तमंडळी मिळत 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 ती किती मोठी होते. पोलावरमला बघितलं तुम्ही 65 किलोमीटर आतमध्ये गेलं तर केवळ पाणीच पाणी. ईस्ट गोदावरी वेस्ट गोदावरी 2 जिल्हे आहेत. तशीच कृष्णामाईची. तर हे झाले नैसर्गिक स्रोत. आणि त्या ठिकाणी उगम शक्यतो आपल्या सगळ्या नद्या वरून उगम पावतात, उंचावरून आणि खाली जातात. तर ज्या ठिकाणी तीव्र उतार आहे त्या ठिकाणी खाच खळगे होतात, रांजण खळगे असतात. आपल्या निघोजमध्ये रांजण खळगे आहेत. कोकणामध्ये तुम्ही जर गेलात काजळी नदीवर, चिपळूणच्या वशिष्ठी नदीवर, काळ नदीवर, सावित्री नदीवर खळगे आहेत. त्याला डोह म्हणतात. आणि डोह हे नैसर्गिक जलस्रोत आहेत. ह्याचीही काळजी घ्यायलाच हवी. ही गाळाने भरत आहेत. आणि मानवनिर्मित जलस्रोत आहेत. मानवनिर्मित जलस्रोतामध्ये धरणं झाली, तलाव झाले, आता कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले, हे आपल्याला मानवी निर्मित जलस्रोत आहेत. या सगळ्या जलस्रोतांची आम्हाला या ठिकाणी स्मरण करावं वाटतं. तुम्ही म्हणाल ना स्रोतांचं रक्षण कसं करा. नैसर्गिक स्रोतांचं रक्षण ती स्वतः करते, निसर्ग स्वतः करतो. मानवनिर्मित स्रोतांचं रक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं पावित्र्य टिकून ठेवणं, त्याच्यामध्ये प्रदूषक काडी कचरा तर हे फार कचऱ्याचा नाही प्रॉब्लेम, पण न विघटन होणारा कचरा हे अजिबात त्याच्यात जायला नको, टाकायला नको. ही भावना दृढ होणे गरजेचं आहे. आणि आता पर्जन्याचा स्वभाव बदलतो आहे. तुम्ही आता वातावरण बदल सांगितलं की 4 महिन्याचा पावसाळा हा 4 दिवसावर येऊन ठेवतो.
तेवढाच पाऊस पडतो, वेगाने पडतो, त्यामुळं वरून माती वाहून येते आणि ती कुठेतरी जलाशयात साचते. अशाने जलाशय भरून जातात, त्याची वहन क्षमता कमी होते, नद्यांची वहन क्षमता कमी, कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते आणि त्याच्यामुळे पुराचे प्रमाण येतं. कुठल्याही नदीचं बघा ते तसंच होतं. हे सगळं बघण्याचं काम आपल्या स्थानिक स्तरावरच केलेलं पाहिजे, ना की प्रशासनाने. शासनाचं काम निश्चित आहे, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ती, परंतु त्यांची आधी जबाबदारी समाजाची असायला हवी. कारण शेवटी आपल्याला त्या गोष्टी दैनंदिनमध्ये फेस कराव्या लागणार आहेत. खरं ह्याची काळजी कोणी घ्यावी तर आपण समाजाने घ्यायची. त्यासाठी निश्चित प्रणाली ठरवून देणं गरजेचं आहे. मग त्यासाठी समित्या करणं. आता खरं तर ग्रामपंचायत जो अधिनियम आपला आहे की त्याच्यामध्ये ग्रामस्तरावर समित्या करायला सांगितलेल्या आहेत. नदी संवाद सुधार समिती करू शकता येते. काही 12 ते 24 लोक यायचं, त्यांनी बघत राहायचं आणि दिवसागणिक तुम्हाला नदीकडे जावंच लागतं, जलाशयाकडे जावंच लागतं, जलस्रोताकडे जावंच लागतं. त्यावेळेस लक्षात येतं नदी बोलते, पाणी बोलतं, झाडं बोलतं. त्यांचं बोलणं फक्त आपल्याला समजायला पाहिजे. एकदा समजलं की आपल्याला लक्षात येतं की नाही, हिला इथे दाह होतोय बाबा, हिला इथं त्रास आहे, ही आपल्याला सांगते. कारण नदीला आपण माता म्हणतो ना, माता तिची आपलं दुःख सांगितलं तर ती दुःखून तिला मग त्याप्रमाणे इलाज आपलं करणं गरजेचं आहे. दुःखी होण्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. तर हा भाव आपल्याकडं होता, आहे आणि राहीलही. फक्त मधला जो कालखंड आहे थोडासा अनलर्निंग आपल्याला काही करावी लागणार आहे का, हे अनलर्निंग आपल्याला करणं गरजेचं आहे. हे खूप छान सांगितलं की ह्यांचा संवाद होत असतो किंवा यांचं मनोगत आपल्याला, आपण शाळेमध्ये निबंध लिहायचो नदीचं मनोगत. आज ती वेळ खरोखर पुन्हा आलेली आहे की या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. त्यांच्याशी एक अंतर्मनाचं नातं जोडलं तर त्याचे भाव जे आहेत ते आपल्याला समजू शकतात. सर, हे भाव समजू शकतात असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मनामध्ये पुन्हा प्रश्न येतो की आत्ता जे तुम्ही मुद्दा मांडला, अनलर्न करायला हवं आणि मग नवीन संस्कार घडवायला हवा, आणि तो संस्कार जतन आणि संवर्धनाचा आहे. मग पुन्हा तोच मुद्दा येतो, योग्य ठिकाणी जिरवा. मग ही योग्य जागा, योग्य ठिकाण हे नैसर्गिक स्रोतांच्या बाबतीमध्ये आणि मानवनिर्मित स्रोतांच्या बाबतीमध्ये आणि वापराच्या बाबतीमध्ये या तिन्ही ठिकाणी येतं, नाही का? ते कसं व्हावं? मी गोदावरीचं थोडं उदाहरण देतो. गोदावरीच्या संदर्भात एक गौतमी महात्म्य म्हणून लिहिण्यात आलेलं आहे. ब्रह्मपुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. बाकी पौराणिक उल्लेख आपण त्यातला बाजूला ठेवू. भूशास्त्रीय उल्लेख बघू. तिला अष्टांग स्थान सांगितलेत. अष्टांग स्थान गोदावरीचं. शीर्षस्थान त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शीर्षस्थान. त्याच्यानंतर आपण त्या कंठस्थान कुठे तर आपल्या पुणतांब्याला, कोपरगाव पुणतांब्याला कंठस्थान. त्याच्यानंतर नाभिस्थान नांदेडला, कटिस्थान मंजरतला, हृदयस्थान मंजरतला बीडमध्ये, ज्यावेळेस गोदावरी सिंधफणा नदी अशी भेटते. नांदेडला शंखतीर्थ म्हणतात तिथं ते, आणि तिथून पुढे कालेश्वरमला त्याचं कटिस्थान, आणि मग शेवटी चरणस्थान कुठे, चरणस्थान तर राजमहेंद्रीला. म्हणजे ही जी स्थानं दिलेली आहेत ना, ही जिओलॉजिकल रिस्पेक्टनी दिलेली आहेत. आपण पौराणिक संदर्भ काही काळासाठी बाजू जिओलॉजिकल आहेत. आता तुम्ही बघा, कुठल्याही शहरात जा, कुठल्याही गावात जा, पूर्वीची मरियाई, मेसाई, म्हैसाई, भैरवनाथ, रुद्र ही सगळी जलरक्षणाची जीवनशैलीमध्ये आणलेली स्वरूप असं मी मानतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच एक पेरेनियल झाड दिसतं, वडाचं पिंपळाचं झाडं दिसतं. हे काय खाली म्हणजे वराहमिहिरांनी ह्याच्याबद्दल जे दिलं आहे ना, की भूगर्भाच्या बद्दल तर त्यांनी लिहिलेली आहे की कुठे काय असावेत. म्हणजे पृथ्वी त्याला वरच्या भागात, भूपृष्ठावर वरच्या भागात कुठली झाडं आहेत त्याप्रमाणे खाली तुम्हाला भूगर्भ कसा आहे सांगता येतं. खाली जर पूर्ण कातळ असेल तर तुम्हाला खुर्टीच वृक्ष दिसतात, खुर्चीच झाडं दिसणार आहेत. आणि खाली जर पाण्याचा स्रोत असेल, पोखरत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वड पिंपळ दिसतात. त्यांचं वय किती आहे? 500, 700, 800, 1000 वर्ष. म्हणजे यू कांट इमॅजिन. हे जगभरात कुठे आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्याकडेच नक्की आहे. तर हे आपण समजून घेऊन अशा ठिकाणीच पाणी मुरतं आणि ही व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी कुंड आहेत. आपण ह्या ठिकाणी अहिल्याबाईंचा, खरं तर अहिल्याबाई होळकरांचा त्यांचा कमी कार्यकाल होता, पण अहिल्याबाई होळकरांनी पाण्यावर केलेलं काम अगदी वेळ लावून जातं. अच्छा. देशभरात त्यांनी जे केलेलं आहे, अगदी काशीला जाऊन बघा त्यांचं केलेलं काम आहे, कृष्णेश्वराला सगळ्या ज्योतिर्लिंगावर केलेलं त्यांचं काम आहे. अरे त्यांना दृष्टी होती, दिशा होती आणि त्यांच्या हातात कर्तृत्व होतं, दातृत्व आहे. ते सगळं करून त्यांनी आपल्यासमोर उदाहरण ठेवलं. किती वर्ष झाली ती अजूनही आपल्याकडं बिलकुल अस्पर्श तसेच आहेत. खूप चांगले आहेत त्या ठिकाणी. तुम्ही जा, कुठल्या ठिकाणी जा, कुशावर्तन जा किंवा आपल्या कृष्णेश्वरात जा, आजही त्या ठिकाणी कातळात गार पाणी तुम्हाला मिळतं ज्योतिर्लिंगामध्ये.
म्हणजे आपल्याकडं नाही असं नाही, फक्त ते आपल्याला पाहून रिप्लिकेट करणं गरजेचं आहे किंवा ते तसंच ठेवणं गरजेचं आहे. राखणं म्हणजे कबीराचा एक दोहा आहे, रहिमन पाणी राखिये पाणी पिना सब सुन, पाणी गए न उभरे मोठी माणूस चून. म्हणजे पाण्यामुळं तुमची विद्वत्ता, तुमचं सौंदर्य, तुमची गुणवत्ता आहे. मोत्याप्रमाणे तुम्ही सांगा पाणी गए न उभरे. तेव्हा लिहून ठेवलंय सर हे सगळं, आणि आजच्या घडीला ते दिसतंय सत्यता त्यातली. भूजलाची पातळी, तरी आपण असं म्हटलं की 4 महिने पाऊस आहे, पण आज मगाशी आपण म्हटलं तसं हवामान बदलामुळे वर्षभरामध्ये केव्हाही पाऊस पडतो. सर हा केव्हाही पडणारा पाऊस सुद्धा पकडून ठेवणं म्हणजे योग्य ठिकाणी जिरवणं हे शक्य आहे का? तेच करावं लागणार आहे आपल्याला, कारण पावसाचा स्वभाव आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि भूगर्भाचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी आपल्याला जलाशय केलेली आहेत, नवीन जलाशय करायची फार कमी गरज पडणार आहे. अशा ठिकाणी पडलेलं पाणी तिथं त्यांना साचल्यानंतर ते आपोआप अधोजलामध्ये रूपांतर होतं, भूजलामध्ये रूपांतर त्याचं होतं. फक्त हे वेगाने निघून जाणं, पाणी तर जायला हवं, इकोलॉजिकल फ्लो आहे, जायला पाहिजे, नदीने सागराला भेटायलाच पाहिजे, त्याशिवाय नवीन जीवाची उत्पत्ती होणारच नाही. पण थांबत थांबत गेलं तर ते आपल्याला पाणी पण उपलब्ध होतं. हे सूत्र आपल्याला करायचं. आणि उपसा कमी आणि भरणा जास्त असं व्हायला पाहिजे. उपसा कमी आणि भरणा जास्त. आता काय होतं आहे, उपसा जास्त आणि भरणा कमी, त्याचे व्यस्त प्रमाण आणि कधी ना कधी संपणार आहे ना. मग हे काय लोभाच्या मुळं हे सगळ्या गोष्टी होतात असं म्हणतो मी, ती अतिशयोक्ती नाही आहे. पिकं कुठली घ्यायची, जास्त पाणी लागणारी पिकं घ्यायची असेल तर त्याच्याने कसं पुरणार आहे, आपल्याकडं पाणी नाही तर कसं पुरणार आहे. म्हणून आपल्याकडं पूर्वी पिकं होती, मिलेट्स होते, ज्वारी, बाजरी, वरई, नाचणी, हे आपल्याकडं होते, वर्षभर टिकायचे, त्यांना काही साठवण्याची गरजही असायची नाही. ते गेले, कमी झाले. ज्वारी आज त्याची जागा गव्हाने घेतलेली आहे, भाताने घेतलेली आहे. तर त्या ठिकाणी कृषी हवामान प्रदेशामध्ये जे आहेत, आपल्याकडे साधारणतः 9 कृषी हवामान प्रदेश आहेत, ते त्या ठिकाणी तिथं पीक पद्धती, तिथली माती, तिथलं पर्जन्यमान, तिथला भूजल ह्या वारून त्या ह्याची रचना केली. तिथे पीक पद्धती पण त्या ठिकाणची. सोलापूर, बार्शी, लातूर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ज्वारी, अरे अप्रतिम आहे ज्वारी, तुम्ही बिस्किट खाल्ल्यासारखं ती ज्वारी लागते. ती गेली कुठे, शोधावं लागतं. तर हे सगळं आपलं पुनर्वह टिकवणं गरजेचं आहे. म्हणजे पुन्हा मुद्दा पाण्यापाशीच येतं की पाणी शुद्ध तर सगळ्या गोष्टी शुद्ध, स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. मग आता सर मुद्दा असा येतो, पुन्हा तोच तुम्ही म्हणाल, पण मुद्दा असा येतो की जेव्हा भरणा कमी आहे, म्हणजे जलस्रोत जे आहेत ते फार कोरडे होत चाललेले आहेत, ओस पडत चाललेले आहेत, यावरती उपाय आपण काय करू शकतो? कोरडे होणं 2 कारणं असतात. एक तर अतिवापर, त्यामुळं भूजल पातळी खालवली, कमी, भूजलाची पातळी कमी होणे, अतिवापर आणि भरणा कमी हे त्याच्यामुळे होतं. आणि दुसरं पाऊसच कमी झाला. तर ह्या वर्षीमध्ये आपण मागच्या वर्षीचा पावसाळा बघितला, खूपच कमी पाऊस झाला. अगदी काही ठिकाणी पर्जन्यछायाच्या प्रदेशामध्ये, म्हणजे पश्चिम घाटाच्या नंतरचा ट्रान्झिशन झोन 2 मधला पर्जन्यछायाचा प्रदेश येतो, तो साधारणतः ह्याच्यापासून सुरू होतो, नंदुरबारपासून सुरू होतो, तो आपल्या सोलापूर या इकडनं पुढं तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये जातो. तर त्या ठिकाणी पाऊसच कमी पडतो. अशा ठिकाणी त्या ठिकाणी रिसिलन्स आहे, आपल्याकडे दिलेलं आहे. आपल्याकडे वर्षभरानंतर पाणी येणार आहे, मग त्याच पद्धतीने पाणी वापरणं गरजेचं आहे. एक पावसाळा नाही आला तर आपल्याला 2 पावसाळे तरी किंवा पाणी 2 सीझन तरी पाणी टिकलं पाहिजे, अशा पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. किती काट्या म्हणजे चक्र उलटी फिरवता येतील हे माहिती नाही मला, पण आपल्याला काटकसरीनं पाणी वापरावंच लागणार आहे. अन्यथा पुढं आपल्याला कठीण दिवस आहेत आणि पुढे अजून ह्याच्यापेक्षा कठीण होतील. सर एकीकडे आपल्याला वर्षभरामध्ये केव्हाही पडणारा पाऊस असाही मिळतो आहे, पण दुसरीकडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कमी पाऊस. मग या दोन्हीचा कुठेतरी एक ताळमेळ बसवता येऊ शकतो का आपल्याला? नाही, निसर्गाच्या तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. फक्त आपल्याला एवढं करता येतं आहे, आपण म्हटलं की कधी जरी पाऊस एकदम असा आला तर आपल्याला पकडून ठेवण्याची आपल्याकडे क्षमता, तेवढी भांडी तयार पाहिजेत गावोगावामध्ये. मग ती भांडी तयार करण्यासाठी, भांडी म्हणजे कुठली, ते स्वरूपा म्हणजे तलाव आहेत, विहिरी आहेत, जलस्रोत आहे, ह्याच्यातनं आपल्याला ती भांडी तयार करायला पाहिजे. आणि त्या भांड्यामध्ये पाणी राहिलं की हळूहळू खाली जातं. चला जाणूया नदीला हे जे अभियान आहे याविषयीचं जाणून घ्यायला आवडेल. महाराष्ट्रामधल्या नद्यांची एकत्रित केली तर लांबी किती, 20,000 किलोमीटरच्या नद्या लांब आहेत. 20,000 किलोमीटरच्या 200 नद्या, 200च्या वर नद्या, प्रमुख नद्या, मी छोट्या नाही म्हणत, छोट्या नद्या केल्या तर त्या हजारोच्या वर नद्या जाणार आहेत. तर या सगळ्या नद्यांसाठी एकत्रित आपण एक निश्चित कार्यक्रमाचा ठरवला.
नद्या निवडल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे 5 मोठे हे आहेत, नदीखोरे आहेत आणि 6वं महानदीचं, गोदावरीचं, कृष्णेचं, तापीचं, नर्मदेचं, त्यानंतर पश्चिम वाहिन्या नद्यांचं आणि महानदीचं, असे 6 खोरे आहेत. तर या खोऱ्यात, प्रत्येक खोऱ्यातल्या नद्या अभ्यासाला घेतल्या आहेत आणि ते अभ्यास करण्यासाठी स्थानिक स्तरावरचीच लोक आहेत. तिथे मी आहे, तर मी राहतो त्या ठिकाणी, मला नदीवर अभ्यास करायचा, तुम्ही राहता, तुम्हाला नदीवर अभ्यास करायचा. अभ्यास करणं म्हणजे का, तिच्याशी बोलणं, तिच्याशी संवाद साधणं, नदी संवाद यात्रा करायची, नदीशी संवाद करायची, यात्रा करणं तिची. आणि त्या दोन्ही तटावरून फिरणं, तिला काय आजार झाला, तिला काय आघात झाला हे लक्षात घेणं आणि मग ते टिपून घेणं. त्याला नुसता तिला त्रास झाला, अरे रे इथपर्यंत नव्हे, आता कृतीत आणायचं आहे. तिला काय त्रास झाला, अतिक्रमण आहे का, हो अतिक्रमण आहे, लिहून ठेवा. प्रदूषण झालं आहे का, हा प्रदूषण, ह्या 10 सोसायट्यामधून 10 गावातून सांडपाणी त्या ठिकाणी, ते लिहून ठेवायचं आणि ह्याच्यावर कृती काय करायची. हे प्रदूषण येऊ नये, मग कुठून आहे सोर्स, ॲट सोर्स प्रदूषण थांबवता येऊ शकतं. आणि यासाठी जिल्हा स्तरावरचे अधिकारी, जिल्हाधिकारीचे प्रमुख आहेत आणि सगळ्या विभागाचे अधिकारी तिथे आहेत. ग्रामपंचायत स्तरावर नांदेड जिल्ह्याने खूप चांगला, या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगला परिपत्रक काढले त्यांच्या स्वतःच्या जिल्हा परिषदेने, की नदी संवाद आणि सुधार समिती स्थापन केली. गावातल्या 12 ते 24 लोकांनी एकत्र यायचं आणि नदीसोबत संवाद साधण्यासाठी एक टीम करायची. महिला पण त्याच्यामध्ये, सगळ्या जाती धर्माचे गटाचे सगळे लोक यायला हवेत. कुठल्या एकाची नाही ना नदी, नदी सगळ्यांचीच आहे. नदी तुमची माझी सगळ्यांची नदी आहे. पण तिच्या संवाद साधण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आणि त्या संवाद साधायचा एक पर्टिक्युलर कालावधीमध्ये. आणि मग त्याच्यातला काय झाला तो दोष लिहून काढणे आणि त्याच्यावर उपाययोजना करणे. तर हा एक खूप सुंदर, आणि महाराष्ट्रातल्या साधारण 117 नद्या अभ्यासाला घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यावर काम करणारे त्यांना नदी प्रहरी म्हणतो. नदी प्रहरी म्हणजे नदीवरच्या जागल्या म्हणजे तिच्यावर काय आघात होता ते बघणारा तो आहे आणि तो सांगणारा आहे. गरज पडली तर समाजाला सांगून शास्ती करणारा पण तो आहे. हा नदी प्रहरी तिचा अभ्यास करतो आणि तिचे फोटो बऱ्याच ठिकाणी खूप चांगले आहेत. काही ठिकाणी ड्रोननी शूटिंग करून तिचे लोकांसमोर आणले. मग लोक म्हणाले, अरे बापरे, एवढं माझ्या नदीवर आघात झालेला, मग चला आपण करूया. असंही काही उदाहरणं आहेत. पाणी नाही, आपण चला सगळ्या ठिकाणी तुम्ही म्हणाल ना जलस्रोत मोकळे करूयात, तेही घडलेले आहेत. नदी गाळाने भरलेली आहे. अगदी कायदेशीर बाबींची पूर्तता करून ते गाळमुक्त करण्याचे पण प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आहेत. अच्छा. विशेषतः कोकणामध्ये खूपच वेगळे आघात आहेत, तिथे वेगळ्या प्रकारचे उपचार चालू आहेत. तर असे सगळे समविचारी मंडळी येऊन आणि स्वार्थाच्या पलीकडे जाऊन हे काम करणार, पैसे देऊन काम करणार. नदीची सेवा करायची तर पैशांनी काम नाही होणार. तर निरपेक्ष बुद्धीने, निरपेक्ष मनाने सेवा करणं गरजेचं आहे. हा त्यातला एक भाव आहे. मस्त. यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होता येऊ शकतं सर? कुणालाही सहभागी होतात. आता ह्या अभियानाला शासनाने 2 वर्ष अजून मुदतवाढ दिली, म्हणजे 2026 पर्यंत आहे. तुम्हाला तुमच्या भागातल्या नदीवर, छोट्या नदीवर काम करायचं असेल तर तुम्ही समूहाने या, ग्रामपंचायतीकडे सांगा, ग्रामपंचायत तिथल्या गटविकास अधिकारी, जिल्हाधिकाऱ्याला समजा तुम्ही काम करायला सुरुवात करू शकता. त्याला व्हॉलंटिअरिझम आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला जसा वेळ मिळेल तेवढा वेळ द्यायचा आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा तेही त्यात दिलेलं आहे. पायऱ्या दिलेल्या आहेत. तुम्ही सामील झाला तर सामील झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला गट करायचा, अभ्यास गट, निदान गट, उपचार गट, शाळेतली मुलं. आता ह्याच्यामध्ये सांगू शकतो मला की आपल्या देशभरात उन्नत भारत अभियान म्हणून एक मिशन आहे, मी ऐकलं असेल. आणि आता महाराष्ट्रामध्ये उन्नत महाराष्ट्र अभियान एक मिशन आहे. म्हणजे शैक्षणिक संस्थांना स्थानिक स्तरावरच्या प्रश्नावर लक्ष घालून काम करणं असं अपेक्षित आहे. मग ती लोक, शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, तंत्रज्ञान, डॉक्टर, हे सगळे एकत्र येऊन त्यांनी काम करणं गरजेचं. कारण पाणी सगळ्यांसाठी, नदी सगळ्यांसाठी. हा त्यातला अभियानाचा आहे. सर, सगळ्यांसाठी आहे हे आपल्याला मान्य आहे, पण तो संस्कार होणंही तितकंच गरजेचं आहे. सुरुवात कुठून कशी व्हावी? स्वतःपासूनच व्हायला हवी. कुठून आणि कशी म्हणजे स्वतःपासूनच सुरुवात व्हायला, की पाणी माझं आहे, मी स्वच्छ ठेवेन, शुद्ध ठेवेन. आमचे सहकारी आहेत, म्हणजे प्रदूषित होऊ देणार नाही हे स्वतःलाच आपण सांगितलं पाहिजे. एक अभ्यास सांगतो असा की एक व्यक्ती दिवसाकाठी किमान 6 ग्रॅम ते 60 ग्रॅमपर्यंत प्रदूषके निर्माण करतो. मला माझ्या भगिनींना सांगायचं की आपण सौंदर्यप्रसाधन वापरतो किंवा दात घासण्यासाठीची पेस्ट वापरतो, इथून साबण ह्या किंवा डिटर्जंट्स किंवा हे सगळे ॲसिड्स वगैरे, ह्या सगळ्यांचं रूपांतर प्रदूषकामध्ये होतं. आणि अविघटनकारी प्रदूषकं आपल्या सिंकमधून, बेसिनच्या सिंकमधून, त्या नाल्यामधून, आपल्या पाईपमधून खाली नाल्याला जातात, नाल्यातून नदीला जातात, नदीतून पुन्हा आपल्याकडे येतात. तर आपल्याला त्याच्यात बदल करता येतो का, हा विचार करणं गरजेचं आहे.
समाविष्ट सोबत येतं तर ह्या पद्धतीने यावं लागणार आहे, तुम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागणार आहे आणि समविचार लोकांचा एक गट करायचा. आणि यासाठी आहे ना, आम्ही सगळेजण नदी संवाद यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही काही 10-1 जणांची पूर्ण राज्यभराची टीम आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर टीम आहे, तालुका स्तरावर टीम आहे, जिल्ह्याला टीम आहे. ह्या सगळ्यांशी आपल्याला समन्वय साधता येऊ शकतो. असं पाण्याविषयी म्हणत असताना पाण्याचे आता चक्क आपल्याला 3 भाग दिसतात: गोडं पाणी, खारं पाणी आणि प्रदूषित पाणी. आता प्रत्येक वेळी हे पाणी आपल्यापाशी आल्यावरती कशा पद्धतीने त्याचा आपण वापर करताना विचार करायला हवा, जेणेकरून पाण्याचं जतन संवर्धन सुद्धा होईल आणि वापर सुद्धा नीट होईल. आता ह्याच्यामध्ये विशेषतः नागरी भागामध्ये आणि अर्धनागरी भागामध्ये पिण्यासाठी तर आपल्याला शुद्ध पाणी लागतं, स्वच्छ पाणी लागतं. आणि मग त्याचं सांडपाणी निर्माण झालं, सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी हे वापरण्यासाठी स्वच्छतेसाठी म्हणजे टॉयलेट धुण्यासाठी, इतर गोष्टीसाठी आपल्याला वापरता येऊ शकतं. म्हणजे सांडपाण्याची समस्याही कमी होणार, ते दूषित जल नदीमध्ये जाणार नाही, आपल्याला वापरायला पण पाणी कमी होणार. आणि अनेक ठिकाणी अशी काही प्रक्रिया करण्यात आली. आमचे मित्र आहेत डॉक्टर अजित गोखले म्हणून, पर्यावरणपूरक पाणी शुद्ध करण्याची त्यांची प्रक्रिया आहे. पण ते पाणी शुद्ध करतात आणि ते पुन्हा शेतीला पण आपल्याला वापरता येऊ शकतं, असंही करता येऊ शकतं. झाडांसाठी शेतीसाठी, प्रॉपर शेतीसाठी वापरतात. पडणारं पावसाचं पाणी हे आज जसं तुम्ही उल्लेख केलात की हाय राईज बिल्डिंगच्या टपावरती येतं, त्याचबरोबर थेट जमिनीवरही पडतं, मग नदी किंवा समुद्रामध्ये तिथेही पडतं आणि बरोबरीने पावसामुळे आलेले पूर हेही आपल्याला बघायला मिळतात. सर, या सगळ्या पाण्याचा जसं थेंबाचा आपण साठा करायला हवा असं आपण म्हणतो, तेव्हा या प्रत्येक ठिकाणी पडणारा पाऊस हा साठवता येण्यासाठी काय करता येऊ शकतं सर? इमारतीवर पडलेलं पाणी हे आपल्याला छतावर पडलेलं पाणी एकत्र करून आपण पुन्हा वापर करू शकतो का? त्या ठिकाणी बोरवेलचा रिचार्ज करू शकतो. त्याला आपण रेन वॉटर छतावर पडलेल्या पाण्याचं संकलन करणं. किंवा कोकणामध्ये पागोळीचं पाणी म्हणतात, पडणारं पाणी एकत्र करून आपल्याला पुन्हा वापरासाठी घेता येईल का, ते एक करावं लागतं. त्यासाठी एक विशिष्ट एक पद्धती आहे, ती कशी घ्यायची, शुद्ध पाणी कसं यायला, पहिलं पाणी निघून जाऊ द्यायचं छतावरचं, नंतर पाणी आपल्याला गोळा करता येतं. काही ठिकाणी बोरवेलचं पुनर्भरण त्याला केलेलं आहे. हे झालं रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा छतावरचं पाणी संकलन करण्याची. आणि त्यानंतर बाकीचं जे पाणी आहे ह्याच्यामध्ये सिंचनासाठी वापरता येणारं आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर करून ते पाणी अधिक कालावधीसाठी अधिक क्षेत्रावर वापरता येऊ शकतं, अशी त्याची प्रणाली अवलंब करावी लागणार आहे. पण कृतिशीलतेची आवश्यकता आहे नाही का? कृतिशीलतेची आवश्यकता आहे. कृतिशीलतेशिवाय नाहीच नाही, केल्याने होतं आहे रे, म्हणजे करावंच लागणार आहे, त्याशिवाय नाहीच होणार आहे. आणि पुढचं आपल्याला काळ कठीण आहे हे स्पष्ट, करावंच लागणार आहे आणि प्रत्येकाने करावं लागणार, एका दुसऱ्याने करून नाही उपयोगाचं. बरोबर आहे सर. जेव्हा आपण असं म्हणतो की हा संस्कार आहे, हे सगळीकडे राबवायला हवं, हे सगळं करायला हवं, सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी, हे सगळं म्हणत असताना रोजचं येणारं पाणी आणि तो पडणारा थेंब याचं महत्त्व प्रत्येक पिढीपाशी पोहोचवताना एक अभ्यासक या नात्याने आपण काय सांगू इच्छिता? पण सर्वसाधारणपणे असं लक्षात येतं की ज्यांच्याकडे पाणी कमी आहे त्यांना पाण्याचं महत्त्व माहिती आहे. आणि समाजामध्ये जे आर्थिकदृष्ट्या थोडेसे कमकुवत वर्गात असतील ते पाणी अगदी सांभाळून वापरतात, असा माझा अनुभव आहे. आणि जसजशी उत्पन्नाची आपण पातळीवर जात तसं थोडासा बेदरकारपणा वाढतोय का असं जाणवतं. तर त्यांच्यामध्ये पण संवेदना निर्माण करणं हे गरजेचं आहे, कारण हे पाणी सगळ्यांसाठी आहे. मी जर व्यवस्थित वापरलं तर पुढच्या पिढीला कसं मिळेल हे पण आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःपासून आपण सुरुवात करू. नक्कीच सर. हा नदी संवाद हा जो मुद्दा तुम्ही मांडला, जलसंवाद, नदी संवाद, हा नेमका मुद्दा कशा पद्धतीने भविष्यामध्ये घेऊन जाण्याचा आपला मानस आहे? नद्या हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून नद्या आहेत, नद्या राहणार आहेत. तुम्ही आम्ही नाही. पृथ्वीच्या उत्पत्तीच्या कालखंडामध्ये तुमचा माझा फक्त एक कणा एवढा हे आहे, म्हणजे सहभाग आहे. तर नद्या ह्या राहणारच आहेत, पण त्या व्यवस्थित चांगल्या राहाव्यात यासाठी आपल्याला नद्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर झालेले आघात करणं गरजेचं आहे. तिला प्रदूषित पाणी आणि कचरा वाहून देण्यासाठी आपण त्याचा वापर न करता तिला जीवनदायिनी म्हणून कसा वापर करावा हे पाहणं गरजेचं आहे. सर, म्हणजे ह्या सगळ्या विविध मुद्द्यांचा विचार करताना एक लक्षामध्ये येतं, कृतिशीलता ही स्वतःपासून आहे, पण भविष्य काळाचा विचार करताना अंमलबजावणी आणि विचार मंथन हे मात्र वर्तमानात व्हायला हवंय नाही का? मंडळी, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून पाण्याचा आपल्याला असलेला उपयोग, वापर आणि उपलब्धता या सगळ्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा विचार करून
कृतिशीलता आणि अंमलबजावणी ही आज आत्ता ताबडतोब होणं हे तितकंच गरजेचं आहे. अर्थात कोणी? तुम्ही आम्ही सगळ्यांनी. कृतिशीलतेचं महत्त्व ओळखूया आणि त्या दृष्टिकोनातनं संस्कार आणि पायाभरणी ही करणं आवश्यक आहे. मग ह्या दृष्टिकोनातनं विचार करताना ही चर्चा ही तितकीच महत्त्वाची आहे. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि आपला अभ्यास या दृष्टिकोनातनं जो आहे तो आमच्यासमोर उलगडलात. तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.